मित्रहो, आपल्या बीडच्या आणि डी.एडच्या अभ्यासक्रमामध्ये जी बालमानसशास्त्र या विषयामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे विचार प्रक्रिया. ही विचार प्रक्रिया आहे ही केवळ आपल्या अभ्यासक्रमाचाच भाग आहे म्हणून नव्हे, तर एकूणच मानवी वर्तनातील सर्वात महत्त्वाचा असा हा घटक आहे. आणि म्हणून आपण याविषयी थोडीशी अधिक माहिती घेऊया. आता हे जी काही विचार प्रक्रिया असते याबद्दल सुद्धा काही मानसशास्त्रज्ञ तर असं म्हणतात की विचार प्रक्रियेसाठी आपण असं मानतो की साधारणपणे बुद्धी लागते, मन लागतं आणि त्याच्यातून विचार प्रकट होतात. पण एक मानसशास्त्रज्ञांचा असाही एक गट आहे किंवा असा एक संप्रदाय आहे, तो असं म्हणतो की ही सुद्धा एक फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. ही सुद्धा एक फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे असं मानणारा देखील एक संप्रदाय आहे. परंतु आपण थोडासा बाजूला ठेवूया आणि आता सर्व मान्य ज्याला म्हणून आपण थोडंसं बऱ्यापैकी मान्यता असलेला भाग जो आहे ती जी विचार प्रक्रिया आहे त्या विचार प्रक्रियेचे कोणकोणते प्रकार आहेत ते एकदा पाहूया. एक पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे एकदिक विचार. आता हा जो एकदिक विचार ज्याला आपण म्हणतो एका दिशेनं, एकदिक म्हणजे एका दिशेनं जाणारा विचार किंवा ज्याला आपण म्हणतो केंद्रानुगामी विचार. आता एकदिक विचार म्हणजे काय पहा की कुठले समजा आपण अशी कल्पना करूया की आपल्याला एक उदाहरण सोडवायचं आहे, कुठलं तरी मॅथमॅटिक्समधले किंवा एखादी समस्या सोडवायची. तर आपण त्याच त्या पद्धतीनं वारंवार जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून, जास्तीत जास्त आपली ताकद वापरून, जास्तीत जास्त आपण ज्याला काय म्हणतात मानसिक क्षमता वापरून त्या समस्येचा सोडवणूक करण्याचा प्रयत्न करायचा. आता त्यासाठी एक उदाहरण आपण सांगता येईल. समजा आपल्याला एक अगदी व्यवहारातलं एक उदाहरण जर घ्यायचं ठरवलं तर एखादी या ठिकाणी एक लोखंडी वस्तू आहे आणि ती लोखंडी वस्तू तोडायची आहे. तर काय होतं पहा की मग समजा आपण काय करतो, एक हातोडीने समजा तो लोहार असेल तो एक छेन्नी आणि हातोडी घेतो. तर तो त्या पद्धतीनं म्हणजे पुन्हा पुन्हा ठोके मारत जातो आणि मग कधीतरी एकदा ती तुटते, तो तुकडा पडतो ह्याच्या लोखंडाचा. हे जे आहे पुन्हा पहा त्याची पद्धतीत काहीच बदल होत नाही, तो त्या पद्धतीने मारत जातो. तर ही जी तसंच विचार करण्यासुद्धा त्या पद्धतीनं ते सोडत जाणं की त्या पद्धतीने विचार करायचं त्याला म्हणायचं एकदिक विचार. आता आणखी एक दुसरं मी व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला मी सांगेन यासाठी की मी नेहमी असं एक उदाहरण सांगत असतो. पहा की समजा आपल्याकडे रिझर्वेशन नाही, आपल्याला रेल्वेनं प्रवास करायचा आहे, आपण रेल्वे स्टेशनवर गेलेलो आहे, एक रेल्वे आली भरून आणि आपल्याला आता त्या जागा मिळवायच्या आहे. ती हळूहळू रेल्वे स्लो होत चाललेली आहे आणि प्रत्येक डब्याच्या तोंडाजवळ काय म्हणून आपण त्या दाराजवळ खूप गच्च माणसं अशी ते काही उतरणारी काही चढणारी अशी पद्धतीची माणसं आहेत. आणि मग आपल्याला तर आज जायचं आहे. आता आपल्याकडे काय पर्याय आहे, तर एक असं असतो पहा की एक हळूच एक डबा सावकाश झाला की डब्याला त्या दांड्याला पकडायचं आणि आत रेटायचं, आतल्या माणसांना आत घुसायचं प्रयत्न करायचा. म्हणजे ते आतले बाहेर असतो काय असतो ते खूप ताकद लावायची, त्या ठिकाणी त्या डब्यात घुसायचंच असा तो एक प्रयत्न करायचा. हा एक प्रकार असतो. आता दुसरा प्रकार काय असतो की असा विचार करायचा की काय हे नाही ना, मागच्या डब्यात बघू, आपण मागच्या डब्यात नंतर तिसऱ्या डब्यात बघू, तिसऱ्यात नंतर चौथ्या डब्यात बघू. हे जे आहे हे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या बघणं असं न बघता केवळ त्या डब्यात प्रयत्न करणं, हे जसं होतं तसंच या ठिकाणी एखाद्या समस्येचं उलगडा करण्यासाठी एकाच दिशेने विचार करत राहणं त्याला म्हणायचं एकदिक विचार. आणि ह्याच्याबरोबर उलट आहे तो भिन्नदिक विचार. म्हणजे मगाशी रेल्वेचं जे उदाहरण तुम्हाला मी दिलं, ते डब्याचं उदाहरण दिलं, तर दुसरा डबा, तिसरा डबा, चौथा असे पर्याय बघत जाणं त्याला म्हणायचं भिन्नदिक विचार. म्हणजे एखाद्या समस्येचं ह्या पद्धतीने सुटत नाही ना उदाहरण, दुसरी पद्धत वापरून बघू, तिसरी पद्धत वापरून बघू, चौथी पद्धत वापरून बघू. म्हणजे असे वेगळे पर्याय शोधणं. पहिल्यामध्ये आपण काय करतो, एकदिकमध्ये एकाच पर्यायावर जोर देत होतो, एकाच पद्धतीने विचार करत होतो. इथं आता असं करत नाही. भिन्नदिकमध्ये काय करतो आपण, तर वेगळे पर्याय कोणते असू शकतील, कोणत्या मेथडने ते सुटू शकेल अशा पद्धतीनं विचार करणं त्याला म्हणायचं भिन्नदिक विचार किंवा केंद्र पसारी. म्हणजे आतल्या बाजूने वर आपण हे केलेलं आहे अशा अर्थानं. आता हा जसं प्रकार जे दोन मानले तसेच हा जो प्रकार आहे की
चिकित्सक विचार आणि सर्जन म्हणजे विचार प्रक्रियेचे दोन वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण केलेले आहे. आता हे एक दिक विचार आणि भिन्नदिक विचार हे एक वर्गीकरण झालं. दुसरं एक वर्गीकरण कसं आहे तर चिकित्सक विचार आणि सर्जनशील विचार. आता चिकित्सक विचार म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करायची म्हणजे एखादी घटना जी असते किंवा एखादी कल्पना असेल समजा तर त्याची चिकित्सा करणं ती कशी बरोबर आहे कशी चूक आहे कसं असायला पाहिजे अमुक असायला पाहिजे तमुक असायला पाहिजे अशा पद्धतीने विचार करणं याला म्हणजे चिकित्सक विचार. म्हणजे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला माहीत असेल की भाषेमध्ये जे वेगवेगळे लेखक किंवा तज्ज्ञ मंडळी असतात भाषेचा अभ्यास करणारे वगैरे सगळे त्यात दोन प्रकार असतात पहा. एक प्रकार असा असतो की ते कथा कविता कादंबऱ्या लिहित राहतात कथा कविता कादंबऱ्या लिहित राहतात आणि एक वर्ग असा असतो की त्या कवितेचं समीक्षण करतात परीक्षण करतात. मग त्या कवितेमध्ये काय दोष आहे कशी असायला पाहिजे होती यात कुठली फिलॉसॉफी नाही लेखकाची फिलॉसॉफी आणि समाजातलं वर्तन कसं आहे त्याचं अमुक आहे तमुक आहे अशा पद्धतीची त्याची चिरफाड केली जाते. ही जी काही पद्धत असते अशा पद्धतीने विचार करायचा म्हणजे कल्पना त्या कवीने मांडलेली होती त्या कल्पनेची चिरफाड करणं ज्याला आपण म्हणतो जसं तो समीक्षक ज्याला म्हणतात तुम्ही तर हे जे असतो अशा पद्धतीने विचार करणं त्या गोष्टीचा त्याला म्हणायचं चिकित्सक विचार. आणि दुसरा जो प्रकार तो सर्जनशील विचार. मी मग कशी म्हणलं तुम्हाला की जे कवी किंवा लेखक जे आहे ही मंडळी काय करतात ते त्यांना सुचलं म्हणून मी लिहिलं ती नाही ती चिकित्सा करत काही म्हणजे असं बरोबर होईल का तमुक होईल का लोकांना आवडेल का तमकं नाही की त्यांना जे काही वाटलं ज्याला म्हणतो आपण मनात आलं ते मनात उतरलं त्यांनी त्यांच्या कल्पनेनं त्यांना जे सुचलं त्यावेळेला त्यांनी ते लिहिलं असतं. हे जे अशा पद्धतीने विचार करणं म्हणजे मग त्या वास्तवाला ते किती धरून आहे बरोबर आहे का कुठले तुमचे नियमाला धरून आहे का मानवी वर्तनाला धरून आहे का समाज मान्य आहे का ते काय विचार न करत ते आपलं एक क्रिएटिव्हला फॅन्टसी झालं म्हणतो आपण काय आपण पाहतो की काही ठिकाणी फॅन्टसीसारखे सिनेमा असतात किंवा म्हणा एकेकाळी म्हणजे आज आपलं की रामायण महाभारतामध्ये ज्यावेळेला कुणी लिहिलं असेल त्यावेळेला आणि ते किंवा पुष्पक विमानाची कल्पना करणं वगैरे ही त्यावेळेला फॅन्टसीच आहे ना त्यावेळेला त्या माणसाची केवढी मोठी क्रिएटिव्हिटी लक्षात घ्या. आता विमान आपण पाहतो जरी ना असं आपल्याला लक्षात की असं होऊ शकेल म्हणून पण त्या काळामध्ये कुणी असे केलं असेल की बाबा अशी कल्पना की असं काही विमानातनं मनुष्य जाणं वगैरे वगैरे ते खरोखर कल्पना करणं म्हणजे त्या माणसाचं खरोखर कौतुकच आहे. तर हे जे विचार असतात त्याला माहिती आपण क्रिएटिव्ह विचार किंवा सर्जनशील विचार असतात. आता अलीकडे काय झालेलं आहे की जर आपण नवीन अभ्यासक्रमामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की या चिकित्सक विचार आणि सर्जनशील विचारावर थोडं जास्त भर दिलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्याला आता काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांना पाठ्यवस्तू फार शिकवायची नाही आहे तर पाठ्यवस्तू हे माध्यम ठेवायचं आहे आणि विद्यार्थ्यामध्ये चिकित्सक विचार आणि क्रिएटिव्ह विचार किंवा सर्जनशील विचार हे कसे विकसित होतील हे पाहायचं आहे अशी साधारणपणे अपेक्षा आहे. त्यामुळे हे गोष्ट आपल्याला महत्त्वाची माहीत असणं आवश्यक आहे. नंतर आणखी एक वेगळ्या पद्धतीनं जसं वर्गीकरण केलं जातं ते म्हणजे मूर्त विचार आणि अमूर्त विचार. मूर्त विचार म्हणजे जी एखादी वस्तू दिसते त्याच्या संबंधी विचार करणं. एखादी वस्तू आहे आणि त्या विचार येणं आपल्या मनामध्ये गुलाबाचं फूल पाहिलं आणि म्हणजे त्या फुलाबद्दल म्हणजे प्रत्यक्ष फूल पाहिल्यानंतर फुलाचा रंग असेल वास असेल सौंदर्य असेल जे असेल किंवा काय वनस्पतीची आणि त्याची गुणधर्म असतील किंवा काय असेल ते अशा पद्धतीने त्याचा विचार होणं म्हणजे याला म्हणायचं मूर्त विचार. म्हणजे दिसणारी वस्तू सरळ दिसणारी वस्तू किंवा आकृती असतील भूमितीतल्या आकृती असतील म्हणा किंवा विज्ञानातले उपकरणं असतील म्हणा काही प्रयोग असतील म्हणा प्रत्यक्ष पाहून जे काही सुचतं तुम्हाला त्याला म्हणायचं मूर्त विचार. आणि अमूर्त विचार म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट नाहीच आहे आणि त्याच्याबद्दल आपण विचार करणं म्हणजे पहा काही वेळा आपण मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा अशा काही वेळा सांगतो विद्यार्थ्यांना सांगतो काही कल्पना करायला होतो अमूर्तपणे त्याला विचार करायला लावतो आपण की सपोज ABCD स्क्वेअर अँड ACJ डायगोनल असं आपण सांगतो. म्हणजे डोळ्यासमोर ABCD चौरसही नाही आणि तो डायगोनल करणंही नाही पण मग तो आपण विचार करतो की नाही सर म्हणतात ना ABCD स्क्वेअर मग डोळ्यासमोर आपण आणतो ABCD हा स्क्वेअर आहे तर हा AC हा कर्ण येईल आणि मग अमुक अमुक असं जे गुणधर्म येतील. हे जे आहे हे म्हणजे एखाद्या वस्तूच्या अभावामध्ये अनुपस्थितीमध्ये त्या संबंधीचा विचार करता येणं त्याला म्हणायचं अमूर्त विचार. आता क्रमबद्ध विचार आणि समग्र विचार किंवा समाकारी विचार. आता क्रमबद्ध विचार म्हणजे एका क्रमानं जाणं म्हणजे एक पहिला विचार त्याच्यानंतर पुढची स्टेप त्याच्यानंतर काय
म्हणजे एका विशिष्ट, जसं मग अशी एकदिक विचार ज्या म्हणत होतो साधारणपणे तसा प्रकार, पण तो थोडासा फरक आहे लक्षात घ्या. इथं काय होतं, एखाद्या घटनेसंदर्भात किंवा त्याच्या संदर्भात एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक अशी ओळीनं एका विचार करत जाणं, त्याला म्हणायचं क्रमबद्ध विचार. आणि समग्र किंवा समाकारी विचार म्हणजे एखाद्या वस्तूचा सर्व अंगाने विचार करणं म्हणजे आता उदाहरणार्थ मगाशी आपण उदाहरण घेतलं होतं की ते फुलाचं उदाहरण घेतलं होतं. गुलाबाचं फुल आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्यासमोर काय येतं पहा, की त्या गुलाबाचं फूल पाहिल्यानंतर एकूण गुलाबाच्या फुलाचा म्हणजे असा नाही विचार करता आपण त्याच्यामध्ये की त्याचे पाकळ्या किती आहेत, त्याचा रंग कसा आहे, त्याच्या खाली हिरवा दांडा किती आहे, त्याला खाली बाकीच्या हे किती आहेत, असा विचार नाही होत आपल्याला लक्षात घ्या. तर एकूणच फूल ॲज सच म्हणजे ज्याला फ्लॉवर ॲज सच, ते गुलाबाचं फूल म्हणूनच आपण विचार करतो. किंवा एखाद्या ठिकाणी अगदी उदाहरण दुसरं एखाद्या ठिकाणी आपण गेलो, एखाद्या ऑफिसमध्ये जातो, एखाद्या बँकेत जातो, कर्ज काढायचं असतं, त्या बँकेच्या ऑफिसमध्ये गेलो, बँक मॅनेजरच्या तुम्हाला कर्ज वगैरे पाहिजे असतं, आणि सगळं ऑफिस पाहतो, ऑफिसमधलं डेकोरेशन, ते साहेबांची चेअर आणि खुर्ची वगैरे सगळं, आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं एकदम की काय साहेबाचं व्यक्तिमत्व आहे एकदम. लक्षात घ्या, इथं तुम्ही त्या साहेबांना जे पाहता ते सगळे ह्या बॅकग्राऊंडचा विचार करून साहेबांकडे पाहत असता, आणि म्हणून तुम्हाला असं वाटत असतं की साहेबांचं व्यक्तिमत्व एकदम उठावदार आहे किंवा प्रभावी आहे वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने म्हणजे समग्र सगळ्या परिस्थितीचा सर्वांगाने विचार करणं त्याला म्हणायचं समग्र विचार किंवा समाकारी विचार. आता एकदिक विचार आणि भिन्नदिक विचार याची आपण थोडीशी तुलना करूया, की कारण हे आपल्याला हे महत्त्वाचा फरक आहे लागते त्यातला. याच्यामध्ये एकदिक विचारामध्ये काय होतं पहा, की निवडण्याची प्रक्रिया होती. म्हणजे आम्ही काय केलं या ठिकाणी की तो डबा मगाशी म्हणलं की तुम्हाला अगदी भारतातलं मगाशी उदाहरण जे दिलं रेल्वेचं, ते आपण ते डबा निवडलं आणि ते आता तिथं जायचं आपल्याला बस, की ते तुम्ही निवडला आणि तेच तुम्ही पकडून ठेवलं. आणि इकडे काय होतं, निर्मितीची प्रक्रिया म्हणजे काय होतं की नाही, की मग ती ह्याच्यामध्ये निर्मितीची प्रक्रिया का होते, तर तुम्ही वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करू शकता. इथं काय करतात, तसं काही नाही, तुम्ही ठरवलेलंच आहे की हाच पर्याय बरोबर आहे, म्हणजे तुम्ही हाच डबा बरोबर आहे, इथं ह्या डब्यात घुसणं हाच एकमेव ह्याचा मार्ग आहे असं तुम्ही ठरवलं आहे, म्हणजे अचूक पर्याय शोधण्यावर बरं आहे. तर इकडे काय करतो आपण, विविध पर्यायांचा शोध घेतो. इथं अचूक दिशानिश्चिती असते, जसं पर्याय म्हणतो तसं अचूक दिशानिश्चिती, ती दिशा ठरलेली आहे तुमची. आता दिशा बदलायची नाही, पण आपल्या कुठले काही झालं तरी आपल्या प्रयत्नाची दिशा बदलायची नाही अशी आपण ठरवली आहे. इकडं मात्र आपण काय करतो, दिशा निर्मिती करतो, म्हणजे नवीन दिशेनं कशी जाता येईल का, आपल्याला वेगळ्या दिशेने जाता येईल का, अशा पद्धतीने आपण त्या दिशेचा नवीन शोध घेतो. इकडं एकदिक विचारामध्ये काय होतं पहा, विश्लेषणावर भर असतो आणि इकडं स्वर धुंडाळण्याकडे. थोडक्यात थोडंसं आपण ह्याला असं म्हणूया की हे जे होतं हे साधारणपणे आपल्याकडं क्रिएटिव्ह होण्याकडे सुद्धा आपण जात असतो. कारण काय करतो, स्वर आपण धुंडाळण्याकडे, म्हणजे मी म्हणलं तुम्हाला बघूया, दुसरा बघूया डबा, तिसरा बघूया, दुसरी ट्रेन बघूया, दुसऱ्या मार्गानं जाऊया अशा पद्धतीनं. आणि त्याच्यातून मग काय होतं की नवीन मार्ग तुम्हाला सापडला तर नवीन निर्मिती होऊ शकते. इकडं मात्र ती निर्मिती होण्याची शक्यता कमी, कारण तुम्ही अगोदर ठरवलेलं आहे की हेच योग्य आहे असे असताना. नंतर तिथे असमर्पक बाजू सारलं जातं आणि इकडं चित्रविचित्र पर्यायाचं स्वागत केलं जातं. म्हणजे इकडे काय करतो आपण, म्हणलं तुम्हाला की काही नाही, तुम्ही फक्त एकलाच फक्त धरून ठेवलेलं आहे, बाकी सगळं चुकीचं आहे असं तुम्ही गृहीत धरलेलं असतं. इकडं मात्र नाही, असे सुद्धा पर्याय असू शकतात हे तुम्ही मान्य केलं असतं. ते एकमेव उकलीची प्राप्ती असते, सरळ युगाचंच प्रमाण त्या ठिकाणी. इथं अनेक उकलींची प्राप्ती, मग उकल म्हणजे सोल्युशन्स त्याला अर्थ म्हणतो आपण अशा अर्थाने. आता विचार करण्याच्या वेगवेगळ्या शैली काय कोणत्याच लक्षात घ्या. मनुष्य कसा विचार करतो, कोण कशा पद्धतीने विचार केला जातो लक्षात. तर एक जी स्टाईल असते ती म्हणजे आदर्शवादी. म्हणजे काय असतं पहा, की मनुष्य काय करतो की स्वतः एक त्याचे काही जगण्याचे नॉर्म्स असतात, त्याची मूल्य असतात, आणि त्यांनी ते आदर्श स्वतः ठरवले आणि त्याच्याप्रमाणेच ती पुढची ज्या गोष्टीचा विचार करायचा आहे त्या गोष्टीचा तो त्या पद्धतीने विचार करतो की असं असायला पाहिजे होतं, हे असं व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा करून विचार करणं. जे एक उदाहरण मी तुम्हाला परत सांगेन की आपण सगळ्या टी व्ही सिरियल पाहतोय,
आणि ते एखादा सीन असतो किंवा एखादं काहीतरी ते एपिसोड जो असतो त्यातला एखादा प्रसंग असतो आणि त्या प्रसंगामध्ये मग ते काय होतं नाही जे काही आदर्शवादी माणसं नाही हे चुकीचंच आहे, असं कसं असतं, असं कुठं असतं का, असं नाही व्हायला पाहिजे, हे बरोबर नाही, असं काय त्याला वाटतं. तर त्यांनी स्वतःची काही आपली जी मूल्य आहे ती मूल्य त्या त्या प्रसंगातून लावत असतो, हे आयडियलिस्टिक. दुसरे असतात ते कार्यवादी. म्हणजे काही लोक असं असतात की नाही की या ठिकाणी जे चाललेलं आहे म्हणजे तो जो काही एपिसोड मागायची म्हणून तुम्हाला की समजा एपिसोड म्हणले किंवा ते प्रसंग असेल, घटना असेल म्हणा, तर त्याचं जरा प्रत्यक्ष जे काय चाललेलं आहे त्याच्या संदर्भातच फक्त विचार करायचा, तेच संदर्भात विचार करायचा. चाललं आहे ना ते फक्त एन्जॉय करायचं. मग ते योग्य नाही, ते अमुक नाही, माझ्या मूल्यात बसत नाही असं नाही, ते त्याच्या संदर्भात बरोबर आहे का एवढाच विचार करायचा, अशा अर्थानं कार्यवादी. नंतर एक भाग असतो विश्लेषणवादी. हे विश्लेषणवादी काय असतात पहा की ते चिकित्सा करतात, कुठल्याही गोष्टीची चिकित्सा केली जाते. म्हणजे आता एखादा मग म्हणजे तुम्हाला एखादी घटना असेल, प्रसंग असेल, तर त्याची तोडफोडच करायची सगळी. म्हणजे हे बरोबर नाही, आता अगदी आपण तेच उदाहरण मी पुन्हा सांगितलं आहे की एक प्रसंग आहे, त्या एखाद्या एपिसोडमध्ये एखादा प्रसंग आहे, तर त्या प्रसंगामध्ये हे चित्र बरोबर आहे का, हे त्याच्या सेटिंगच बरोबर नाही, तिथं संवादच बरोबर नाही, अमुकच नाही, पण हे बरोबर आहे पण ते चांगलं नाही, असं असू शकत नाही. अशा पद्धतीने विश्लेषण करतात, अशा पद्धतीने विचार करतात. आणि संश्लेषणवादी जे असतात ते म्हणजे ज्याला आपण क्रिएटिव्ह जसे असतात ते तसे असतात की नाही काय हरकत नाही, हे कसं या ठिकाणी असायला पाहिजे. तर त्या ठिकाणी संश्लेषणवादी जे आहे ते थोडेसे क्रिएटिव्ह असतात, क्रिएटिव्ह विचार करणारे असतात. आणि वास्तववादी जे असतात जे आहे ना ठीक आहे असं आहे ना, असू देत काय हरकत नाही, की ह्याला बरोबर आहे का, आपली करमणूक होते ना, बस झालं मग. म्हणजे अशा पद्धतीने विचार करणं ह्याला म्हणायचं वास्तववादी. आता चिकित्सक विचार करण्यासाठी आवश्यक कौशल्य कोणते असतात पहा, तर एक म्हणजे निरीक्षण. निरीक्षण हे अत्यंत आवश्यक असतं, लक्षात घ्या. कारण निरीक्षण केल्याशिवाय आपल्याला एखाद्या गोष्टीची चिकित्सा करताच येणार नाही. कारण ज्याची चिकित्सा करायची आहे आपल्याला ती गोष्ट आपण अनेक बारकाईने पाहिली असली पाहिजे, त्याच्यासारख्या अनेक बाकीच्या गोष्टी पाहिल्या असल्या पाहिजेत, तर मग आपण त्याची चिकित्सा करू शकतो. हे बरोबर आहे, चूक आहे वगैरे किंवा काय नाही ते अशा अर्थाने. नंतर विश्लेषण करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला की कुठल्याही घटनेचं विश्लेषण करतात, कारण आपण कशाचा विचार करतो आहे, चिकित्सक विचारासाठी आवश्यक होते, क्रिटिकल थिंकिंगचा विचार करतो आपण. त्यामुळे विश्लेषण अत्यंत आवश्यक असतं. की अगदी कुठली एखादी छोटी घटना आपण बऱ्याच वेळा काय करतो आपण की अत्यंत स्थूल मानानं लगेच पटकन निष्कर्षाला येतो. एखादी घटना घडली, अरे ते असं नाही, असं झालं, ह्याच्यामुळं असं झालं, असंच असेल का, नाही वेगळे कारण असू शकतं त्याला. अगदी व्यवहारातलं कुठलंही छोटंसं उदाहरण तुम्ही घ्या. मी गमतीनं उदाहरण सांगत असतो पहा की एका मुलाने त्या खिडकीला काचेच्या खिडकीला दगड मारला आणि खिडकीची काच फुटली. आता आपण पटकन काय म्हणतो, मुलांनी दगड मारला आणि काच फुटली, एवढंच आपल्या दृष्टीनं एक सामान्य माणसाचं निरीक्षण एवढंच असतं फक्त. पण हे जे चिकित्सा कशी व्हायला पाहिजे, किंवा त्या मुलांनी खडा मारला किंवा दगड मारला म्हणून काच फुटली का, नाही. तर काच हा जो पदार्थ आहे हाच मुळात फुटण्यासारखा होता, हा एक भाग आहे त्यातला. नंतर त्या किती अंतरावर मारला त्याच्यावरती अवलंबून आहे, बरोबर आहे. नंतर त्या दगडाचं वजन आणि आकार केवढा मोठा होता त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे अशा अनेक फॅक्टर्स येऊ शकतील, लक्षात घ्या. म्हणजे काच फुटणं या घटनेला जी विविध कारणं जी आहेत ती केवळ आपण असं ढोबळ नुसतं फक्त म्हटलं की मुलांनी दगड मारला आणि काच फुटली इतक्या स्थूल मानानं विचार न करता ज्याची बारकाईने चिकित्सा करता आली पाहिजे आपल्याला. ह्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या चिकित्सेच्या हा महत्त्वाचा भाग आहे. नंतर अन्वय किंवा इंटरप्रिटेशन. एखादी घटना पाहिल्यानंतर त्याच्यावर आपल्याला त्याचा अर्थ लावता आला पाहिजे. काय ह्यातनं आपल्याला पाहायचं आहे, ह्याचा अर्थ काय होतो. एखादं विधान केलं, एखादं कोणतरी वाक्य सांगितलं किंवा एखादं चित्र दाखवलं तर त्याचं आपल्याला इंटरप्रिट करता आलं पाहिजे ना, की हे नाही तर मग काय म्हणते का की तुम्ही किती जर कोणी काय सांगितलं, एखादं समजा महात्मा गांधीने एखादं विधान केलेलं आहे, त्याने असं म्हणलं किंवा की साध्य जितकं महत्त्वाचं असतं तेवढंच साधनही महत्त्वाचं आहे. एखाद्या ह्याच्यासाठी
साध्य जितकं महत्त्वाचं आहे तेवढंच साधनही महत्त्वाचं आहे. ज्याला आपण साधनं सुचित असं त्यांनी शब्द वापरला, त्याचा अर्थ काय होतो हे जे इंटरप्रिट करता आलं पाहिजे ना. हे वाक्य जे आहे विधानाचं आपल्याला इंटरप्रिटेशन देता आलं पाहिजे. साध्य म्हणजे काय, साधन म्हणजे कशाचं, साधन सुचिता म्हणजे काय म्हणतो आपण, ह्याला खरोखर कुठं अर्थ होतो, याचा कसा अर्थ लावायचा असतो, अशा अर्थाने. नंतर निष्कर्ष काढता आला पाहिजे. जे वेगळं आपण निरीक्षण करतो त्या निरीक्षण आपल्याला निष्कर्ष काढता आला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की निष्कर्ष काढण्यात आपण घाई करतो आणि त्यामुळे चुका होतात निष्कर्ष काढण्यामध्ये. बऱ्याच वेळा आपण असंही होतं, आपण म्हणतो की नाही सर मी 3, 4, 5, 6 निरीक्षण केले आणि मग आपण निष्कर्ष काढला. तर अनेक वेळा निष्कर्ष काढण्यामध्ये वेगळ्या कारणानंच चुका होतात. एक म्हणजे आपण निरीक्षणच नीट केलेलं नसतं, हा एक भाग असू शकतो. दुसरा भाग असा असू शकतो निरीक्षण अपुरंच असतं, म्हणजे जेवढी उदाहरणं तुम्ही पाहायला पाहिजे तशी तेवढे न पाहताच तुम्ही निष्कर्ष काढता, त्यामुळे चूक होते. काही वेळेला तुमचा जो स्वतःचा काही पूर्वग्रह असतो त्यामुळे सुद्धा तुम्ही त्या घटनेकडे किंवा त्या निरीक्षणाकडे पाहत असता. तुमच्या पूर्वग्रहानं ते निरीक्षण जे आहे ते निरीक्षण नीट होत नाही आणि त्यामुळे येणारा निष्कर्ष देखील चुकीचा असतो. म्हणून निष्कर्ष काढण्याची सुद्धा क्षमता किंवा ते कौशल्य असलं पाहिजे. नंतर स्पष्टीकरण कौशल्य असलं पाहिजे. लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीचं स्पष्ट करता येणं. एखादी गोष्ट ती मी म्हणलं तुम्हाला की आत्ता मग असं आपण जे उदाहरण जसं सांगितलं अन्वय लावणं, तसंच या ठिकाणी सुद्धा एखादी गोष्ट स्पष्ट करता आली पाहिजे. जर स्पष्ट करायची असेल तर मुळात म्हणजे तुमच्यामध्ये जर वैचारिक स्पष्टता असेल तरच तुम्हाला स्पष्ट करता येतं. ते नेमकेपणा एखादी गोष्ट सांगायची असेल तर तुमच्या स्वतःच्यामध्ये विचारात नेमकेपणा असावा लागतो. जर तुमच्यात नेमकेपणा नसेल, तुमच्यामध्येच ते हे असेल, उणीव असेल, तर मग तुम्ही ते स्पष्टीकरण देऊ शकत नाही. स्पष्टीकरणासाठी काय आवश्यक आहे, एक तर तुम्हाला खूप माहिती असली पाहिजे, संदर्भ तुमच्याकडे असले पाहिजेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे विधानाचं स्पष्टीकरण करायचं आहे, ज्या घटनेचं स्पष्टीकरण करायचं आहे, ज्या कारणाचं स्पष्टीकरण करायचं आहे, त्याच्याशी तुमच्याकडं उपलब्ध असलेली माहिती जी आहे त्या माहितीचा संबंध जोडता आला पाहिजे, तर तुम्हाला स्पष्टीकरण करता येईल. म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की शिक्षक म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून काम करत असताना हा गोंधळ नेहमी होतो की बऱ्याच वेळा शिक्षकाचं वाचन जर कमी असेल, शिक्षकाचा अनुभव जर कमी असेल, तर त्याला पुस्तकातल्या ज्या 4 वही शिकवायच्या आहेत त्या 4 वहीशिवाय दुसरं काही बोलताच येत नाही. कारण त्याच्याकडचा अभ्यासच नसतो, त्यांनी त्याच्याबद्दल खूप विचार केलेला नसतो, त्यांनी त्याची माहिती गोळा केली नसते, त्याच्याकडे उदाहरणं नसतात आणि मग त्याला त्याचं स्पष्टीकरण करता येत नाही. असा तो प्रॉब्लेम असतो. लक्षात घ्या. नंतर मूल्यमापन करणं म्हणजे एखादी घटना घडली तरी योग्य किंवा अयोग्य ठरवणं. आपण काय करतो बऱ्याच वेळेला की आपल्या उद्दिष्टावर दुसऱ्याचे वर्तनाचं मूल्यमापन करतो. एखादी घटना घडली असेल किंवा एखाद्या व्यक्तीने काही वर्तन केलं असेल किंवा काही विशिष्ट पद्धतीने ते आचरण करीत असेल आणि आपण मग म्हणतो हे चुकीचं आहे, त्याचं वागणंच चुकीचं आहे, आपण पटकन म्हणून जातो. असं आपण आपल्याला करता येणार नाही. वागणं चुकीचं आहे का बरोबर ठरवायचं असेल तर आपल्याला काय माहीत पाहिजे, त्याची मूल्य कोणती आहेत, त्याची जगण्याची मूल्य कोणती होती किंवा कोणती आहेत, त्याला उपलब्ध असलेली परिस्थिती काय आहे, आणि त्याच्या संदर्भात मग तुम्हाला त्याचं वर्तन जे आहे किंवा त्याचं आचरण आहे त्याच्या संदर्भात मूल्यमापन करावं लागेल. त्याचे तुम्हाला उद्देश माहीत नाही, त्याची मूल्य माहीत नाहीत, त्याला उपलब्ध असलेली परिस्थिती माहीत नाही, आणि अशा काही नसतानासुद्धा तुम्ही जर काय त्याच्या आचरणाचं मूल्यमापन करायला लागला तर ते चुकीचं ठरतं. किंवा कुठल्याही घटनेचं, मी व्यक्तीचं बोललो तसं घटनेचं सुद्धा, त्या घटनेबद्दलसुद्धा असंच आहे. लक्षात घ्या, ती घटनेचे म्हणजे मुळात त्याचा उद्देश काय होता, ती का घडलेली आहे, आणि मग त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण झाली होती, अशा अर्थानं. त्याचं समस्या निराकरण ही तर फार मोठी गोष्ट आहे की समस्या निराकरण ही एक स्वतंत्रपणे विचारसरणी आहे की ही समस्या एखाद मुळात म्हणजे समस्या काय आहे हे नीट समजणं, समस्या नीट समजणं, त्या समस्येच्या वेगळ्या उकली कोणकोणत्या असू शकतात हे निश्चित करणं, त्यातली एक उकल निश्चित करणं, आणि ते उकल जी निश्चित झाली त्याचं आपण टेस्टिंग करणं, म्हणजे आपण जे म्हणतो आहे की ही जी उकल आहे किंवा ही त्याचं सोल्युशन आहे तर ते खरोखर सोल्युशन आहे का ह्याचं परीक्षण करणं. ह्या सगळ्या गोष्टी समस्या निराकरणामध्ये येतात. पण बऱ्याच वेळा असं होतं की समस्याच आपल्याला नीट करता येत नाही, आपली नेमकी समस्याच आपल्याला माहीत नसते, आणि मग पुढचा सगळाच गोंधळ होत जातो. समस्याच माहीत नसते म्हणजे आपण कशाला समस्या म्हणतो हेच त्याला समजत नाही. म्हणजे आपल्याला एक उदाहरण मी त्यासाठी पुन्हा सांगेन तुम्हाला. कसा वैचारिक गोंधळ असतो पहा आपला, की गरिबी ही समस्या आहे का,
का गरिबी ही समस्येचं कारण आहे, का गरिबी हा तुमच्या समस्येमुळे झालेला परिणाम आहे, ह्याचा नीट विचार केला पाहिजे. समजा या ठिकाणी गरिबी ही समस्या आहे का, म्हणजे काय व्हायला पाहिजे. मग गरिबी समस्या का गरिबीमुळे समस्या निर्माण झाली तुमची. तुम्हाला ॲडमिशन घेता येत नाही, मला ॲडमिशन अमुक एका विशिष्ट कॉलेजमध्ये पाहिजे, ते ॲडमिशन मिळत नाही. मग तुमची समस्या काय आहे त्याच्यामध्ये. ॲडमिशन मिळत नाही ही समस्या आहे, का तुम्हाला डॉक्टर होता येत नाही ही समस्या आहे, काय समस्या काय आहे तुमची, हे तुम्हाला निश्चित करता आलं पाहिजे अशा अर्थानं. आणि मग समस्या निश्चित झाली की मग आपल्याला पर्याय शोधता येतात. ठीक आहे, मला या ठिकाणी आवश्यक तेवढे मार्क्स आहेत पण अमुक ठिकाणी मला ॲडमिशन मिळत नाही. मग कोणकोणते पर्याय उपलब्ध होतील बा, याला दुसऱ्या कॉलेज, तिसऱ्या कॉलेज, चौथा कॉलेज पर्याय आहे का. मग त्या पर्यायपैकी मग हे पर्याय आपण निवडला तर तो पर्याय योग्य ठरेल का, अशा पद्धतीनं त्या समस्येचं सोल्युशन करणं वगैरे. नंतर निर्णय क्षमता किंवा डिसिजन मेकिंग. निर्णय घेताना 2-3 गोष्टीचा विचार करावा लागतो. एक तर मुळात म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असणं. काही लोकांना निर्णयच घेता येत नाही. नंतर तो निर्णय अचूक असणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो वेळेवर घेता येणं. ह्या 3 गोष्टी निर्णयासंदर्भात फार महत्त्वाच्या असतात. म्हणजे निर्णय घेणं, निर्णय अचूक असणं आणि निर्णय वेळेवर घेणं, म्हणजे अचूक वेळेला ते घेणं. त्यावेळेला तो निर्णय घेता आला पाहिजे. लक्षात घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, हा निर्णयच घेता येत नाही. मी असं काही वेळा पाहिलं गमतीनं, म्हणजे काही आम्हाला असे अनुभव आले की पूर्वी काय होतं की आता जरा थोडीशी परिस्थिती वेगळी आहे, पण एक अशी परिस्थिती होती की मुलांचा लग्न जमवणं किंवा मुली लग्न जमवणं ह्याच्यामध्ये त्या मुलाच्या पुढं असा प्रश्न असायचा की त्याला माझ्याकडे सर मला लग्नाचं आहे आणि बघा एखादी कुठे मुलगी असेल तर. आणि मग त्याला असं विचारलं की बाबा तुला कशी मुलगी पाहिजे, आणि त्याचा तो निर्णयच असायचा नाही त्याचा, की त्याचंच त्याला नक्की माहीत नसायचं की आपल्याला कशी पाहिजे ती. मग तो मग एका मुलाने काय केलं पाहा सांगतो मला. एक मुलगा होता, त्याला मी अशीच मुलगी दाखवली. तो मला म्हणलं सर नाही, मला मुलगी फक्त बऱ्यापैकी फेअर लुकिंग पाहिजे, नोकरी करणारी पाहिजे, कारण माझी आर्थिक स्थिती अशी वगैरे वगैरे. ठीक आहे म्हणून मग आम्ही त्याप्रमाणे त्याला ती मुलगी पाहिली, त्याला मुलगी ती पसंत पडली. आणि त्यावेळेमध्ये काय केलं, त्याची काही नातेवाईक असतील कुणाला तरी काही त्या अडचणी असतील म्हणा. मग ते म्हणले नाही सर आम्हाला तो हुंडा पाहिजे वगैरे. आणि म्हणले की नाही ही असं आपल्या ठरलेली नव्हती, असं नाही ठरलं काय. आणि त्यामुळं मग त्या मुलांनी ते काही मुलगी ते लग्न काही जमलं नाही. नंतर जो 8-15 दिवस माझ्याकडे आला आणि म्हणलं सर नाही म्हणलं सर मला ती मुलगी करायची, मला मुलगी ती आवडलेली आहे आणि मला त्याच मुलीशी लग्न करायचं आहे. दरम्यान त्या आईवडिलांनी ठरवलं, त्या मुलीच्या आईवडिलांनी मला मुलगी देणारच नाही, विषय संपला. पहा, म्हणजे तुम्हाला निर्णय वेळेवर घेता आला नाही, त्यामुळे तुमचं नुकसान होतं. म्हणून मला निर्णय वेळेवर घेता आला पाहिजे, निर्णय अचूकपणे घेता आला पाहिजे आणि मुळात निर्णय घेता आला पाहिजे. काही लोकांना निर्णयच घेता येत नाही. म्हणजे असंही मी पाहिलेलं आहे, त्याला हेच नक्की नसतं मला शिकलेली मुलगी पण नोकरी करणारी पाहिजे का, सुंदर मुलगी पाहिजे का, घरकाम करणारी पाहिजे का, काय तुमचे ते तुमची पतिव्रता तुमची जी काही पूर्वीच्या आपल्याकडे जुन्या पद्धती त्याप्रमाणची मुलगी पाहिजे, कशी पाहिजे, त्याचा निर्णय झालेला नसतो आणि तो गोंधळलेला असतो. नंतर चिंतन किंवा ज्याला आपण म्हणजे की थोडासा कुठल्याही गोष्टीचा ना की चिकित्सक विचार असं होत नसतं की चिकित्सक विचारासाठी ना चिंतन आवश्यक असतं. की लगेच असं बघितलं की लगेच त्याच्यावर डिसिजन देणं हे चिंतन होत नाही. की सावकाशीनं एकांतात बसणं, थोडासा शांतपणे त्यावर विचार करणं आणि मग त्याच्यावर आपण काही हे सांगणं, त्याला आपण चिंतन म्हणतो. आणि चिंतन अत्यंत आवश्यक असतं चिकित्सक विचारासाठी. आता या ठिकाणी मग म्हणलं आपण की चिकित्सकासाठी आपण आवश्यक कौशल्य म्हणलं. आता आवश्यक बाबी कोणत्यात लक्षात घ्या, तर 2 संकल्पनामधला संबंध ओळखता येणं. 2 संकल्पनामधला संबंध ओळखता येणं. आता एक कसं पहा, 2 संकल्पना. आता आपण असं म्हणलं की एक आम्हाला विज्ञानामध्ये आपण शाळेत शिकवतो पहा की लाकूड पाण्यात तरंगतं परंतु लोखंड पाण्यात बुडतं. बरोबर. हे 2 आता हे घटना आहे. आता या ठिकाणी बुडणं, आता या ठिकाणी संबंध कशाचा आहे लक्षात घ्या, तर त्या डेन्सिटीचा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की ते डेन्सिटीचा संबंध आहे याची. म्हणजे लाकडाची घनता, लोखंडाची घनता आणि पाण्याची घनता. तर ह्या तिन्हीतले घनतातला संबंध म्हणजे मग लाकडाची घनता जी आहे ती पाण्याच्या घनतेपेक्षा
कमी आहे त्यामुळे ते तरंगतं, आणि लोखंडाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणून ते बुडतं, किंवा लोखंड पाण्यात बुडतं परंतु पाऱ्यावर तरंगतं. मग तसं असेल तर मग पाऱ्याची घनता आणि लोखंडाची घनता ह्याच्यात संबंध काय? हे जसं विज्ञानामध्ये जसं आपण सांगतो की दोन ह्याच्यातला संबंध, तसं व्यवहारात सुद्धा कुठल्याही दैनंदिन घटनेमध्ये सुद्धा अशा प्रकारे दोन घटना ज्या असतात त्यातला संबंध आपल्याला संबंध लक्षात येणं अत्यंत आवश्यक असतं. एखाद्या विधानाचे महत्त्व आणि समर्पकता निश्चित करणं. एखादं विधान कोणी केलं असेल तर ते विधान चं महत्त्व काय आहे आणि ते समर्पक आहे का, म्हणजे त्या प्रसंगाला आणि त्या एका परिस्थितीला ते सूट होतं का. मग मी म्हणलं तुम्हाला की महात्मा गांधीचं विधान जे आहे किंवा एखाद्या जुन्या एखाद्या संतात महात्म्याचं एखादं विधान असेल तर ते विधानाचं काय महत्त्व आहे आणि त्या विधानाचं महत्त्व जे आणि त्याचा समर्पक आहे का हे पाहायला पाहिजे लक्षात घ्या. आणि हे लक्षात येणं त्याची समर्पकता म्हणजे त्याचं महत्त्व लक्षात येणं, ते समर्पक बऱ्याच वेळा असं काय वेळा महत्त्व लक्षात येतं पण ते समर्पक ते आहे का नाही हे लक्षात येत नाही. तर असं नाही चालणार तुम्हाला. तर दोन्ही गोष्टी लक्षात आल्या तरच ते आपल्याला त्याचा संबंध जोडता येईल तिथं. नंतर युक्तिवादातील तत्त्व ओळखणं, तत्त्वाची मांडणी करणं आणि त्याचं समर्थन करणं. म्हणजे आपण एखाद्याशी वाद घालतो आहे का, वादविवाद म्हणजे चांगल्या अर्थानं वादविवाद घालतो आहे तर यातलं कुठलं तत्त्व कोणतं आहे, सिद्धांत कोणता आहे आणि यातल्या घटना म्हणजे सिद्धांत कोणता आहे, घटना कोणत्या आहेत, उदाहरण कोणतं आहे, निरीक्षण कोणतं आहे, हे नीट आपल्याला माहीत असलं पाहिजे. कशाला उदाहरण म्हणायचं आहे, कशाला सिद्धांत म्हणायचं आहे, कशाला तत्त्व म्हणायचं आहे, कशाला संकल्पना म्हणायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर नीट माहीत असतील तरच आपल्याला नीट चिकित्सा करता येईल. बऱ्याच वेळा काय होतं की आपण उदाहरणाला संकल्पना समजून बसतो आणि मग घोटाळा होऊन बसतो. एखादं उदाहरण म्हणजे ते सिद्धांत होत नाही किंवा एखादं उदाहरण म्हणजे संकल्पना होत नाही. लक्षात घेतलं तर ते उदाहरण असतं ते. अशा नंतर अनुमानातील तर्कदोष ओळखणं. म्हणजे आपण एखादा रिझनिंग करतो, एखादं तर्क करतो तर त्या तर्कातसुद्धा काय वेळेला दोष निर्माण होतात. पहा वेगवेगळ्या कारणानं दोष निर्माण होऊ शकतो तिथं. एक अगदी पॉप्युलर सारखं असं आपण सांगतो जसं की एक असा मी सांगतो पहा की उद्गामी ह्याच्यामध्ये की सखाराम मनुष्य प्राणी आहे, प्रत्येक प्राणी हा मरते आहे आणि म्हणून सखाराम हा मरते आहे म्हणजे तो मरणार आहे काहीतरी असं त्याचा हे अशा प्रकारे तर्क सांगितलं जाता. हे पहा असंच मी तर्क दुसरा सांगतो मला. म्हणजे आपण काय करतो पहा की एक अगोदर सिद्धांत सांगितला, म्हणजे अगोदर सांगितलं की मनुष्य प्राणी हा मरते आहे, सखाराम मनुष्य प्राणी आहे आणि म्हणून सखाराम मरते आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं मी अगोदर सिद्धांत सांगितला नंतर उदाहरण सांगितलं. आता याच्या उलट घेतलं, अगोदर उदाहरणं आणि उदाहरणावरून आपण तर्काला आलो. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय म्हणणार पहा की मी आता एक असं सांगितलं पहा की एका ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि अर्ध्या ग्लासामध्ये एक दारूचा एक प्रकार आहे पहा ते काय म्हणतो आपण त्याला बियर म्हणू आपण त्याला की बियर घेतलेली आहे आणि तो मनुष्य तो प्याला आणि त्याला नशा चढली. परत अर्धा ग्लास दारू घेतलेली आहे दुसऱ्या वेळेला तर त्यांनी फिस्की नावाचा दुसरी दारूचा प्रकार घातलेला आहे आणि तो प्याला तरी त्याला नशा चढलेली आहे. तिसऱ्यांदा काय केलं त्यांनी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात दुसरी रम नावाची दारूचा प्रकार आहे तो त्यात टाकला आणि तो प्याला, त्याला नशा चढलेली आहे. आता त्यांनी निष्कर्ष काय काढला, याच्यावर निष्कर्ष काय निघेल, त्याच्यावर निष्कर्ष त्यांनी काढला की पाण्यामुळे नशा येते. कारण प्रत्येक वेळा काय झालं पाणी कॉमन आहे, हे पदार्थ हे दारूचे प्रकार बदललेले आहेत पण पाणी मात्र कॉमन आहे आणि म्हणून पाण्यानं नशा येते असं त्यांनी तर्क केला. तर हा तर्क दोष आहे, हे आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजे केवळ प्रत्येक वेळा सारखी उदाहरणं दिली त्या उदाहरण काढलेला निष्कर्ष बरोबर असतोच असं नाही, बरोबर असतोच असं नाही. तर हा तर्कदोष आहे आपल्याला ओळखता आला पाहिजे. नंतर एखाद्या समस्येला पद्धतशीरपणे आणि सातत्यानं भिडणं. म्हणजे चिकित्सक विचार लक्षात घ्या की चिकित्सक विचार हे आपण कधी करतो लक्षात घ्या की जर खरोखर समस्या गुंतागुंतीची असेल तरच चिकित्सक विचार होतो. अन्यथा सर्वसामान्य आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण फारच चिकित्सेच्या भानगडीत पडत नाही कुठल्याही गोष्टीत.
काहीतरी समस्या आल्याशिवाय पडत. आणि मग ती समस्या जर असेल तर ती समस्याला भिडणं म्हणतो ना आपण, नाही आता ह्याचा इच्छा पुरवायचाच, आपण पाठपुरावा करायचाच, ही समस्या सोडवायचीच, अशा पद्धतीचं या ठिकाणी आवश्यक अशी बाब असते, सातत्याने भिडलं पाहिजे. नंतर आपण मांडलेली गृहीत आहे की विश्वास मूल्य यांच्या समर्थनावर चिंतन करणं. म्हणजे आपण काय करतो पाहिजे की आपण कुठल्याही एखादा बद्दल निष्कर्ष काढायचा असेल म्हणा, किंवा काही आणखी एखादा सिद्धांत मांडायचा असेल म्हणा, तर आपण काय केलं असतं पहा की आपलेच काही पूर्वग्रह असतात, काही गृहीतक आपण धरलं असतं, काही गृहीत धरलं असतं, आणि त्याच्या आधारानं आपण मग पुढं जात असतो. आता उदाहरणार्थ पहा की आपण असं गृहीत धरतो साधारणपणे की धार्मिक माणसं जे असतात, धार्मिक माणसं जे असतात ते परोपकारी असावेत असं आपलं एक गृहीतक असतं. आणि मग त्याच्या आधारानं मग आपण काय करतो, एखाद्या माणसाबद्दलचा अंदाज करतो या वर्तनाबद्दलचा. पण आपण मांडले गृहीतक बरोबर आहे का? धार्मिक माणसं परोपकारी असतात हे तरी आपलं गृहीतक बरोबर आहे का? हे अगोदर नीट पाहिलं, तपासून पाहावं लागतं. म्हणजे आपली जे काही मूल्य असतील किंवा आपण हे केले असतील त्याच्या आपण चिंतन केलं पाहिजे. खरोखर हे आपण जे म्हणतोय किंवा आपण जे समजतो आहे तसं खरोखर बरोबर आहे का? किंवा आपले काही विश्वास, बिलीफ्स असतात लागते, त्या श्रद्धा असतात, आणि ह्या श्रद्धा ज्या असतात ह्या श्रद्धा ह्या खरोखर अगदी करेक्ट आहेत का? म्हणजे आम्ही असं काही वेळा असं म्हणलं, अलीकडच्या काळात आम्ही असं गृहीत धरलं किंवा नाही पूर्वी समाजवादी आपल्याकडं अर्थरचना होती, साधारणपणे मिश्र अर्थरचना, समाजवादी अर्थरचना, आणि त्यावेळेला आम्ही असं गृहीत धरलं नाही अजिबात नाही की ते भांडवलशाही आल्याशिवाय किंवा मुक्त अर्थव्यवस्था आल्याशिवाय प्रगती होत नाही, हे असं आम्ही आता गृहीत धरलं, असा आमचा विश्वास असते. आम्ही ही मूल्य आम्ही स्वीकारली, आणि आता त्याप्रमाणे सगळी आपल्या देशाची अर्थव्यवस्था म्हणा किंवा एकूण सगळी समाजरचना हे चालू आहे. तर हे तरी आपलं मग हे बरोबर आहे का की भांडवलशाहीमुळं म्हणा किंवा हे मुक्त अर्थव्यवस्थेमुळंच समाजाचं कल्याण होतं, हे गृहीत धरलेलं आहे, हे गृहीत बरोबर आहे का? हे असं म्हणजे ह्याची जी शिकायचं आहे तर त्याच्यावर चिंतन करणं आवश्यक आहे. चूक आहे किंवा बरोबर आहे मी आता काहीच म्हणत नाही, हे आपल्याला त्याच्यावर चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे कुठल्या बाबतीत निर्णय घेताना. जसं हे क्रिटिकल थिंकिंग बाबतीत मग अशी म्हणलं तुम्हाला मी, आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्ह थिंकिंग डेव्हलप करणं हा आवश्यक मानलेलं आहे. दुसरा जो प्रकार असतो तो क्रिएटिव्ह थिंकिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं असतं, ह्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या कोणत्या आहेत, तर पूर्वतयारी, नंतर उभवणे, प्रेरणा, प्रकाशन आणि पडताळ. आता पूर्वतयारी म्हणजे काय असतं पहा, एक फार सुंदर उदाहरण मी तुम्हाला याच्यामध्ये, की एखाद्या जमिनीमध्ये पहा आपल्याला एखादं साधं एक रोप लावायचं आहे, शिकवून आपण बी एक टाकलं त्याच्यामध्ये, तर ते बी जर उगवून यायचं असेल, जर ते बी उगवून यायचं असेल तर काय असायला पाहिजे, तर ती जी माती आहे ती माती चांगली व्यवस्थित केलेली असली पाहिजे, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं काय म्हणतो आपण बाष्पतित प्रमाण असलं पाहिजे, विशिष्ट उष्णता असली पाहिजे, ते जे बी आहे ते बी चांगलं असलं पाहिजे, ही कुचकं किडकं असता कामा नये, मग आपण त्या जमिनीमध्ये ते पुरून ठेवून ही पूर्वतयारी आता आपण केली. आता काय होतं, ही पूर्वतयारी झाल्यानंतर तसंच ठेवलं आपण, दररोज मग बघतो आज उगवलं का, काय मोड आला का त्याला दिसत नाही, दुसऱ्या दिवशी बघतो मोड आला का दिसत नाही, तिसऱ्या दिवशी बघतो मोड आला का दिसत नाही, आणि मग एक दिवस असं दिसतं तुम्हाला की अरे आला तो वर मोड आला पाहिजे, त्याच्यामध्ये तो मोड आला. ही मधली जी अवस्था आहे म्हणजे प्रत्यक्ष बी पुरल्यापासून ते मोड येण्यापर्यंतची अवस्था जी आहे त्याला म्हणायचं इन्क्युबेशन किंवा उबवणं. जमिनीच्या गर्भामध्ये ते उबवलं जात असतं, लक्षात घ्या. जसं अंडी उबवते ना, कोंबडीची अंडी उबवते, म्हणजे कोंबडी जी काही अंडी उबवते आणि मग ते म्हणजे कोंबडी अंडे घालते अगोदर ती उबवते आणि नंतर पिल्लू बाहेर पडतं, ही उबवणी. जसं आहे तसंच या ठिकाणी आहे. तसं हे जसं आहे सेम हाच प्रकार आपल्या विचाराच्या बाबतीत देखील होतो, लक्षात घ्या. आपल्या विचार प्रक्रियेने सुद्धा एखादी गोष्ट जर क्रिएटिव्ह व्हायची असेल किंवा नवीन कल्पना सुचायची असेल तर कुठेतरी बीज पडावं लागतं कुठंतरी. आता आपण म्हणतो बऱ्याच वेळा काय माहिती आहे का, की ते फळ वरून खाली पडलं, झाड सफरचंद खाली पडलं आणि न्यूटननं पाहिलं, न्यूटनला लगेच ते शोध लागला गुरुत्वाकर्षण. असं नाही, नीट समजून घ्या. अगोदर त्याच्या मनाची पूर्ण तयारी झालेली आहे, त्याच्यामध्ये सगळा अभ्यास आहे त्याचा विचार तो करतच होता काही गोष्टी, तर ही सगळी पूर्वतयारी झाली होती. आणि या ठिकाणी ती कुठंतरी बीज त्याच्या डोक्यात पडलेलं होतं, आणि मग काय झालं की ते जे आहे ते फळ पडणं हा जो काही प्रकार आहे त्याला प्रेरणा मिळाली, म्हणजे ते प्रकाशित होणे, म्हणजे ते जी कल्पना आहे ती तिथे प्रकाशित होणं. जसं मी मगाशी म्हणतो तुम्हाला
की ते जे काही कोंब जो बाहेर येणं, त्यासाठी ती जी अवस्था असते प्रेरणा आणि प्रकाशनाची, जी त्याला कोणतरी वर ढकलतं. लक्षात घ्या, आपण जर पाहिलं असेल तर तुम्ही जर शेतात जाऊन पाहिलं असेल तर असे काय काय त्या मोडाच्या वरनं बारीक अशी मातीचं ढेकूळचं येतं, त्याला कोणतरी आतनं ढकललेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे आतनं ढकललं ही प्रेरणा मिळाली आहे आणि मग ते प्रकाशित होतं. तसं आपली कल्पनासुद्धा लागते, अशी प्रकाशित असते. म्हणजे एखादा आता कवी अशी कल्पना त्या कवीने एखादी कविता लिहिली म्हणजे त्यांनी आत्ता लिहिलेली नसते कविता जरी त्यांनी आत्ता एखाद्याने लिहिली म्हणजे दिसली तुम्हाला आत्ता त्याने आज मी त्याची कविता वाचली किंवा त्याने आत्ताच सर कविता लिहिली, कविता जरी आत्ताच लिहिली असली तर त्याचं बीज त्याच्या मनामध्ये फार पूर्वी पडलेलं असतं आणि ते बीज पडण्यासाठी सुद्धा त्याचं मन त्याचा अगोदर तयार असतं. लक्षात घ्या, पूर्वतयारी म्हणतो आपण. तो तेवढा तर तीच घटना आपल्या आता समजा अशी कल्पना करू, आपण दोघं चौघं चालू असताना आणि एक काहीतरी घटना पाहिली, एखादा कवी मनाचा मुलगा असतो आपल्याबरोबर आणि ती घटना आपणही पाहिली असते, पण आपल्या मनात काय त्याचं काय पडलेलं नाही. काय आपल्याला आपण घटना पाहिली विसरून गेलो, पण त्याच्या मनामध्ये त्या घटनेने एक बीज टाकलेलं असतं आणि मग ते बीज म्हणजे त्याचं जे मन आहे ते संवेदनशील मन आहे. ही त्याची पूर्वतयारी, ही जी पूर्वतयारी असते आणि ह्या याच्यामध्ये मग ते बीज पडतं. ते बीज मग तो विचार त्याच्यात घुवत राहतो, ती उबवण्याची काही क्रिया होते आणि मग एका कुठल्या ते विशिष्ट मोमेंटला त्याला ते सुचतं आणि त्यावेळेला ते कविता प्रत्यक्षात ती कविता कागदावर उतरवतो. आता ही जी कविता उतरवतो ही साधारणपणे बाकी कवितेची जे काही मापदंड असतात किंवा काही लेखनाचे, कविता करण्याचे, तर त्याला ते योग्य आहे की नाही यासाठी म्हणून ते पडताळ आपण बघतो, व्हेरीफाय करतो की बाबा बरोबर आहे का, आपण हे ज्या पद्धतीने मांडतो हे बरोबर आहे का, असं त्याला वाटत असतं. त्याच्या अर्थाने व्हेरीफाय करून त्याला आपण म्हणतो पडताळ किंवा काही लोक तर ही पडताळ ही पायरीसुद्धा सर्जनशील विचारात घेत नाहीत. ते म्हणतात नॉट नेसेसरी, काही गरज नाही पडताळ पायरीची, इथपर्यंतच संपते. खरं म्हणजे प्रेरणा मिळाली, ते बीज पडलं, उभवलं आणि जे विशिष्ट याला बाहेर पडलं, हे तुमचे क्रिएटिव्ह आहे. हे पडताळ आम्हाला बघायचं काही कारण नाही असं म्हणणं देखील काही सायकोलॉजिस्ट आहेत. पण अलीकडे आता ही चारही गोष्ट आपण मान्य करतो, कारण नाहीतर काय होतं माहिती आहे का, मग व्हेरिफिकेशन जर आपण घेतलं नाही तर मग आपल्याला त्याला कन्स्ट्रक्टिव्ह इमॅजिनेशन होत नाही. म्हणून पडताळा घेणं. मग काही वेळा काही लोक म्हणतात की बाबा चारण्याची तुम्ही गांजा ओढलं तर वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात, मग ते सगळं क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणायचं का वगैरे असं म्हणणारे देखील काही मंडळी आहेत. आणि म्हणून मग तसं काहीतरी हवेत काहीतरी करण्यापेक्षा थोडंसं आपण काही जे काही प्रस्थापित नॉर्म्स असतील म्हणा, त्या साहित्याचे म्हणा, कविता लिहिण्याचे म्हणा, तर त्याच्याशी ते निगडीत काय आहे का वगैरे वगैरे अशा अर्थानं. तर हे साधारणपणे येतं. आता हे जे सर्जनशील विचार जे आहेत हे आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये जे विकसित करायचे असतील, ही जर सर्जनशील विचार ते विद्यार्थ्यांना आपण ही संधी दिली पाहिजे. वर्गामध्ये शिकवताना आपण हा विचार केला पाहिजे. दोन्ही गोष्टी असतील, क्रिटिकल थिंकिंग देखील आणि क्रिएटिव्ह थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंगसाठी काय केलं पाहिजे, तर विद्यार्थ्याला सातत्यानं वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शंका येऊ दिल्या पाहिजेत. विद्यार्थ्याला शंका येण्यासाठी मुक्त वातावरण निर्माण केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपण आपल्या कल्पनेवर लागतो, त्याला बोलूच देत नाही, त्याला शंका येऊच देत नाही, किंवा शंका आल्या तर आपण त्याला वेड्यात काढतो आणि मग तो पुढच्या वेळेला तो काही विचारतच नाही. मग त्याची जी क्युरिओसिटी आहे त्याला शंका आल्या पाहिजेत आणि त्यांनी तुम्हाला विचारल्या पाहिजेत. अशा प्रकारचं मुक्त वातावरण निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे क्रिटिकल थिंकिंगसाठी. ही प्रत्येक मग त्यासाठी दुसरी त्याला सवय पण लावावं लागते. लक्षात घ्या की समजा आपण एखादा प्रयोग दाखवतोय, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एखादा आपण प्रयोग दाखवतो आणि तो प्रयोग काय होतो बऱ्याच वेळेला की प्रत्येकात सक्सेसफुल होतोच असं नाही, काय वेळेला चुकतो आपला प्रयोग आणि तो आपल्या फ्लॉप होतो. मुलाला विचारलं काय झालं असेल असं, मुलांना विचारा, तुम्ही स्वतः सांगू नका की अरे असं झालं म्हणून पडलं म्हणून, त्यालाच विचारा ना असं काय झालं असेल. किंवा भूमितीवर एखादा प्रमेय शिकवत असेल तर नाही आपण ह्याच्या वेळेस समजा ह्याचा गुणधर्म वापरून तर काय होईल बघा बरं, विचार करा तुम्ही. म्हणजे या ठिकाणी त्या मुलाला अशा पद्धतीने विचार करायला लावणं हे अत्यंत आवश्यक असतं. लक्षात घ्या. तसंच ॲनालिसिस म्हणजे आपण भूमिती शिकवताना जनरली काय करतो पहा, भूमिती शिकवताना एक प्रमेय, आता खरं म्हणजे प्रमेय शिकवणं हे खरं भूमितीमधलं थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी जी गोष्ट असते, लॉजिकल थिंकिंग डेव्हलप, पण आपण तसं करतच नाही. आपण त्याला माहितीच शिकवतो. म्हणजे कसं शिकवतो, आपण त्याला सांगतो मुलांनो आज आपण एक प्रमेय पाहणार आहोत, काय त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, आपणच लिहून देतो ते वरचं ते, मग आपणच आकृती काढतो, आपणच गृहीत लिहितो, आपणच साध्य लिहितो आणि आपणच सिद्धता लिहितो आणि मुलांना लिहून द्यायला सांगतो. ही पूर्ण चुकीची पद्धत आहे. ही पूर्ण चुकीची पद्धत आहे. जर मुलाचं क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप व्हायचं असेल तर काय व्हायला पाहिजे मुळात, म्हणजे
आता समजा तुम्हाला असं म्हणलं की त्रिकोणाच्या 3 कोणाच्या बेरीज त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तर काय करायला पाहिजे तुम्ही, एक त्याचं उदाहरण तयार केलं पाहिजे. हे उदाहरण तयार केलं आणि मग या ठिकाणी हे जर असं असेल तर मग आकृती कशी होईल या उदाहरणावरून. मग मुलांना सांगितलं पाहिजे सर हे असं होईल पाहिजे ते ABC त्रिकोण म्हणले की नाही, तर मग ते ABC त्रिकोण एक काढला पाहिजे. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, मग साध्य काय सिद्ध करायचं आहे, तर कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर म्हणजे साध्य लिहिलं होतं. ठीक आहे, बरं आता मग ह्यात दिले काय आपल्याला ह्याच्यासाठी माहिती, मग सर आपल्याला हे बाजू दिली आहे ती बाजू दिली, हा कोण दिला अमूक दिला वगैरे वगैरे. मग आता हे सिद्ध करायचं काय करायचं, सिद्ध करायला पाहिजे आपल्याला, तर हे सिद्ध करायचं म्हणून ते सिद्ध करायला पाहिजे, ते सिद्ध करायचं म्हणून हे सिद्ध केलं पाहिजे. अशा पद्धतीनं मुलांना विचार करायला म्हणजे मग ते क्रिटिकल थोडीशी डेव्हलप होईल. तसंच सर्जनशील विचार करायचा असेल डेव्हलप तर आपण काय करतो बरेच वेळा अगदी असं तिकडं उलटं करतो लक्षात की त्या साहित्यासारख्या विषयामध्ये तर आपण गंमतच करतो. एक तर त्या मराठीसारख्या विषयामध्ये एक काही प्रश्न असतात, काही व्याकरणाच्या संदर्भात प्रश्न असतात, काही धड्यावरचेच प्रश्न असतात आणि 2 प्रश्न फक्त 2-3 प्रश्न कदाचित मुलांना थोडं फ्रीडम मिळतं. कुठलं तर त्यांना थोडंसं काय निबंध लिहा किंवा आत्मवृत्त लिहा वगैरे वगैरे असं काहीतरी असतं किंवा कल्पना विस्तार लिहा. इथं त्या मुलांना थोडंसं स्वतःच्या कल्पना मांडायला संधी असते. पण आपण काय करतो आहे, त्यासुद्धा कल्पना आपणच सांगतो. निबंध कसा लिहायचा, माझे बालपण कसं लिहायचं, तर मी सांगतो की लिहा, पहिल्या 2 ओळी कवितेच्या घ्या, दुसऱ्या 2 ओळी इथल्या घ्या, मध्ये असं पॅरेग्राफ टाका, शेवट त्याचा असा करा आणि ते सगळं अमक्या पुस्तकातलं घ्या की त्याच्यातून घ्या. मग त्याचं बालपण कुठं राहिलं, त्या मुलाचं बालपणच नाही काय. मुलाला कल्पना पावसाळ्यातला एक दिवस ठरलेला आहे, तर असं नका करू, मुलाला करू देत ना, काय त्याला लिहायचं ते लिहू दे, मुलाला काय लिहायचं ते लिहू दे, तेवढं तरी फ्रीडम द्या, तरच त्याची हे क्रिएटिव्ह थिंकिंग डेव्हलप होईल. अन्यथा होणारच नाही. मग नाही तर तुम्हीच जर सांगणार असाल, तुम्ही जर त्याला सांगणार की हे कर ते कर ते कर, तर मग त्यांची क्रिएटिव्हिटी आहेच कुठे तेव्हा. लेखक काय म्हणतो, तो कवी काय म्हणतो, तो पुस्तक काय झालं धडाक म्हणता आला, तर क्रिएटिव्हिटी काय शिल्लकच राहणार नाही. आणि म्हणून शिक्षकांनी या गोष्टीचा खूप विचार केला पाहिजे आणि मुलांना अशा पद्धतीची ही थिंकिंग आहे डेव्हलप करण्याची जास्त संधी देणं अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू.